श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. 17 एप्रिल वार रविवार आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी आपण काही उपाय जर केले तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. पितृ हे प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्यावरती कायम राहतात. तसेच अनेक जण दर अमावस्येला व्रत करत असतात, परंतु या व्रताची सुरुवात ही कुठल्याही अमावस्येपासून केली जात नाही. फक्त चैत्र अमावस्येपासूनच या व्रताला सुरुवात केली जाते आणि यानंतर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला व्रत आहे तर ते केले जाते. या व्रताला वन्य व्रत असे म्हणतात. वन्य म्हणजेच अग्नी. चैत्रासह 12ही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते. या चैत्र अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील बाधा, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे, या दिवशी कोणकोणते प्रभावी उपाय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल तर तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण तिन्ही सांजेची वेळ असते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि यामुळे या ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळ प्राप्त होते. परंतु ज्यांना नाही शक्य त्यांनी अगदीच 12 वाजेपर्यंत केलं तरीही चालेल. तितकंच त्या उपायांचे फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. आपल्या हिंदू धर्मात कापूर, दीप यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते, शिवाय नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच जर आपण आज घरामध्ये हा उपाय जर केला तर घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल, क्लेश, कटकटी होत असतील, खास करून नवरा बायकोची भांडणं होत असेल तर हा उपाय सायंकाळी आवर्जून करावा. यामुळे नक्कीच घरातील वादविवाद हे दूर होतात. तसेच अमावस्येला हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो आणि पितृदोषापासून होणारे त्रास जे आहे तर ते देखील दूर होतात. तसेच हा उपाय केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून, नकारात्मक शक्तीपासून आपलं घर जे आहे तर ते दूर राहते. आपल्या कुटुंबातील सदस्यांना नेहमीच बचाव होत असतो. तसेच या उपायाने घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, मुलं सतत आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या यासारख्या समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात. तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक समस्या कुठल्याही मनासारखी घडत नसेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल तर संध्याकाळी तुम्ही आज अमावस्येला कापूरसोबत ही एक वस्तू नक्की जा. आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे. ऋग्वेद काळात यज्ञ, कर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाते. त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजाविधीमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपात केली जाते. त्यामुळे आपण जर अमावस्येच्या घरामध्ये अग्निहोम करावा असे आपले धर्मशास्त्रात सांगते. परंतु सर्वांनाच हा अग्निहोम करणं शक्य होत नाही. म्हणून कापुरासोबत आपल्याला हा एक वस्तू ज्या आहे तर त्या जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या अग्निहोमाचं पुण्य जे आहे तर त्या प्राप्त होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, जो आपण नेहमी लावतो. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला सुद्धा एक दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला
दिव्याची दक्षिणेकडे वात करून एक दिवा नक्की लावायचा आहे, कारण या दिवशी पूर्वज हे पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकामध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठलाही अंधार हा येऊ नये म्हणून हा दिवा त्यांना समर्पित म्हणून घराच्या मुख्य दरवाजावरती लावला जातो. ज्या घरी दर अमावस्येला हा दिवा लावला जातो त्या घरात पितृदोष हा नावाला सुद्धा उरत नाही. पितृ नेहमी प्रसन्न असल्यामुळे त्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत असते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं किंवा एक प्लेट देखील घेऊ शकता. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्या मातीच्या भांड्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. यानंतर त्या कापराच्या वरून तुम्हाला 3 हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत. 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे. काळी मोहरी नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी देखील घेऊ शकता. परंतु काळी मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तर चिमूटभर काळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर काळी तीळ असतात तर ते घ्यायचे आहे. याचे अमावस्येला काळ्या मोहरीला आणि काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला या 2 वस्तू आवर्जून घ्यायच्या आहेत. या दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत, कारण या दोन्ही वस्तू नकारात्मक नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात. जेव्हा आपण या वस्तूंचा उतार आपल्या घरातील सदस्यावरून करतो तर आपल्या घरातील सदस्यांना काही कुणाची नजर लागली असेल, कुणी काही करणीबाधा केली असेल तर ती या उपायाने दूर होते आणि म्हणून या 2 वस्तू तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून घरात जी लहान मुलं असतात त्यांच्याकडून आवर्जून उतरवून घ्यायचे आहेत, कारण मुलं सतत किरकिर करतात, हट्टीपणा करतात, कारण मुलांना नजरबाधा जी आहे तर ती खूप लवकर होत असते. यानंतर या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये कापुरावरती ठेवायच्या आहेत. फक्त एकच चिमूटभर काळी मोहरी आणि काळे तीळ जे आहे तर ते प्रत्येकावरून तेच उतरवून घ्यायचे आहेत आणि वेगवेगळे घ्यायची गरज नाही. यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 थेंब तूप जे आहे तर ते त्या आहुतीमध्ये द्यायचे आहे. म्हणजे थोडंसं तूप वरून तुम्हाला टाकायचं आहे आणि हे भांडं तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अखंड महामृत्यू मंत्राचा जप केला तरी अतिउत्तम. काही वेळानंतर ते भांडं देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धुरा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे. पुन्हा तिथून उचलायचं आहे, तुम्हाला घरात तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत याचा मंत्र जप करायचा आहे. यानंतर या भांड्यामधील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि तुळशी सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळापाशी टाकू शकता किंवा तसंच तुम्ही घराच्या बाहेर टाकून दिलं तरीही चालेल. निर्माल्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे आपलं घर हे पवित्र होतं. तसेच आज चैत्र अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावा. या वृक्षाला जल अर्पण करा आणि या वृक्षाखाली बसून ओम नमो किंवा ओम नमो पितृभ्ये नमः या मंत्राचा जप करा किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असतो आणि या उपायाने जीवनात सर्व अडथळे आहेत तर ते दूर होतात, जे आपल्याला नेहमी कामामध्ये येत असतात. तर तुमचा कोणताही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामात अडथळे येत असेल तर त्या व्यक्तीने आवर्जून आज पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून जल अर्पण करा. वृक्षाखाली बसून सांगितलेल्या मंत्राचं पठण करा. त्या व्यक्तीच्या कामातील सर्व अडचणी अडथळे तर ते 100% दूर होतील. तर मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हर हर महादेव. धन्यवाद.